जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजनांना चैतन्य आत्मा या चॅनलचा नमस्कार. आपणा सर्वांचं ग्रंथ वाचनाच्या या उपक्रमात हार्दिक स्वागत. आजचा आपला ग्रंथ वाचनाचा 27वा दिवस. तेव्हा चला तर मग प्रथम आपण संत श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना देऊया. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती वाचूया. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजेच आपल्या आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या विकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील. आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागे दोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण पुढील ग्रंथ वाचनास सुरुवात करू. सध्या आपण दशक दुसरा, समास पाचवा, रजोगुण लक्षण या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 30 या ओव्यांचे त्यांच्या मराठीतील भाषांतरासहित वाचन केले. आज आपण ओवी क्रमांक 31 ते शेवटची ओवी म्हणजे ओवी क्रमांक 42 पर्यंत वाचन करणार आहोत. चला तर मग आपण वाचनास सुरुवात करूया. गोड ग्रासी आळकेपण अत्यादरे पिंड पोषण रजोगुणे उपोषण केले न वचे. शृंगारिक ते आवडे भक्ती वैराग्य नावडे कळा लाघवी पवाडे तो रजोगुण. नेनोनिया परमात्मा
सकळ पदार्थी प्रेमा बळात्कारे घाली जन्मा तो रजोगुण असो ऐसा रजोगुण लोभे दावी जन्म मरण प्रपंची तो सबळ जाण दारुण दुःख भोगवी आता रजोगुण हा सुटेना संसारिक हे सुटेना प्रपंची गुंतली वासना यास उपाय कोण उपाय एक भगवत भक्ती जरी ठाकेना विरक्ती तरी यथानुशक्ती भजन करावे काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवने ईश्वरी अर्पुन या मने सार्थक करावे यथानुशक्ती दान पुण्य परी भगवंती अनन्य सुख दुःखे परी चिंतन देवाचेची करावे आदी अंती एक देव मध्येची लाविली माव मनोनिया पूर्ण भाव भगवंती असावा ऐसा सबळ रजो गुण संक्षेपे केले कथन आता शुद्ध तो तुझान परमार्थिक त्याचे ओळखीचे चिन्ह सत्वगुणी असे जाण तो रजोगुण परिपूर्ण भजन मूळ ऐसा रजोगुण बोलिला श्रोती मने अनुभविला आता पुढे परिसिला पाहिजे तमोगुण इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे रजोगुण लक्षण नाम समास पंचम येथे पाचवा समास समाप्त होत आहे आता आपण ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 42 यांचा मराठीतील अनुवाद पाहू या पृष्ठावरील वरून दुसऱ्या ओळीच्या शेवटून म्हणजे 31 या ओवीस सुरुवात होत आहे तिथून आपण वाचन करूया रजोगुणाला उपास तापास नको असतात गोड पदार्थांची अतिशय आवड असणे आणि शरीर पोषणाकडे इतके लक्ष की पंधरावड्यांतून एकादशी सारखा एखादा उपवासही करवत नाही तो रजोगुण होय जे जे म्हणून शृंगारिक ते ते मनापासून आवडते कला कौशल्यान ज्याचे मन शिरते व भक्ती आणि वैराग्य ही ज्यास आवडत नाही तो रजोगुण सर्व पदार्थांस अंतर्बाह्य व्यापून असणारा जो परमात्मा त्याचे ज्ञान करून न घेता जो त्या पदार्थावरच प्रेम करतो व त्या योगे जन्म मृत्यूच्या फेऱ्यात जो मुद्दाम सापडतो तो रजोगुण असो असा हा रजोगुण लोभामुळे जन्म मृत्यू भोगाव्यास लावतो या प्रपंचात्मक शबल रजोगुणामुळे भयंकर दुःख भोगावे लागते परमात्मा विषयी नावड व इतर सर्व पदार्थांविषयी आवड असला हा रजोगुण जन्म मृत्यूच्या फेऱ्यात घालतो आता हा असला रजोगुण सुटत नाही संसारातील गोवा पाश सुटत नाही प्रपंचात वासना गुंतली आहे त्या सर्वांतून सुटण्यास कोणता उपाय करावा प्रपंच वासना पेटवणाऱ्या रजोगुणापासून सुटकेचा उपाय एक भगवत भक्ती हाच होय ती भक्ती वैराग्ययुक्त असली पाहिजे जर प्रपंच त्याग संपूर्ण घडून वैराग्य करवत नसेल तर यथाशक्ती भजन करावे यथाशक्ती म्हणजे काया वाचा मने भजन करून पत्र पुष्प फल आणि पाणी इत्यादी पैकी काहीतरी परमेश्वरास मनपूर्वक अर्पण करावे आणि देह सार्थक करावे यथाशक्ती दान पुण्य काही करीत जावे पण भगवंताशी अनन्य असावे सुखांत अगर दुःखांत असता देवाचे चिंतन करीत जावे सुखदुःखे प्रारब्धानुसार येतील ती भोगावी पण देवाचे चिंतन करावे आरंभी व शेवटी एक देवच खरा शाश्वत आहे आणि मध्येच ही माया पाठीमागे लावली आहे
यासाठी भगवंतावर पूर्ण निष्ठा असावी. आदी अंती देव एक आहे, मध्येच प्रपंच भासत असून त्याविषयी ममत्व वाटत असते. म्हणून आदी वसानी आदी मध्यावसानी एकपणे असणारा जो देव, त्यावर निष्ठेचे प्रेम ठेवावे. अशा प्रकारे शबल रजोगुणाचे आतापर्यंत थोडक्यात वर्णन केले. तो केवळ प्रपंच रूप असतो. आता परमात्मा कारणीभूत आता परमार्थाला कारणीभूत असा शुद्ध रजोगुण सांगतो, तो तू समजून घे. शुद्ध रजोगुण पारमार्थिक आहे. त्याची ओळख सत्वगुण वर्णनात करून घ्यावी. त्या शुद्ध रजोगुणाच्या ओळखीचे चिन्ह सत्वगुणामध्ये असून तो भजनाचे सर्वस्वी मूळ कारण आहे. का की रजहा कर्मणी वर्तते. कर्म तेवढे रजोगुणाचे कार्य आहे, पण रजोगुण सत्वगुणात मिसळून त्याचे कार्य करू लागला की शुद्ध होय. अशा प्रकारे रजोगुण सांगितला, तो श्रोत्यांच्या मनात उतरला असेलच. आता पुढे तमोगुणाचे वर्णन ऐकावे. सारांश: परमार्थ किंवा सन्मार्ग उत्तम असून सर्वांनाच तो का आवडत नाही, तर त्याचे कारण त्रिगुण सत्व, रज आणि तम यापैकी ज्या गुणाचे प्राबल्य प्रकृतीत असेल, तद्नुरूप जीवाचे आचरण घडत असते. इति श्री दशक 2 समास 5. अशा प्रकारे 5व्या समासाचे वाचन पूर्ण झालेले आहे. आता पुढील समासाचे वाचन म्हणजे दुसऱ्या दशकातील पुढील समासाचे वाचन पुढल्या भागात पाहू. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण वाचनाची सांगता समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून करूया. सुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतांना पुन्हा एकदा नमस्कार, धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.